ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. महागाईने देशभरात कहर केला आहे. सरकारने नुकतेच मे 2024 आकडे जाहीर केले, जे पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात महागाईने मोठे योगदान दिले असून मागील महिन्यात महागाईने गेल्या 15 महिन्यातील सर्वात मोठी झेप घेतली आहे. अशा स्थितीत घाऊक महागाईचा थेट परिणाम आता किरकोळ बाजारात दिसून येईल. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई मे महिन्यात 2.61% पोहोचली, जी एप्रिलमध्ये 1.26% होती. अशा प्रकारे घाऊक महागाईने गेल्या 15 दिवसाचा उच्चांक गाठला असून सरकारने शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर केली. मे महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. मे महिन्यात खाद्यपदार्थांचा निर्देशांक 9.28% राहिला असून वर्षभरापूर्वी याच महिन्यात हा दर 1.63% होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गव्हर्नर शशिकांत दास यांनीही गेल्या आठवड्यात MPC बैठकीचे निकाल जाहीर करताना या महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमतीबाबत चिंता व्यक्त केली होती. उत्तर भारतात प्रचंड उष्णता तसेच काही भागात अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले, ज्याचा परिणाम दरावरही दिसून येत असून घाऊक किंमत निर्देशांकानुसार मे महिन्यात भाज्यांचा घाऊक दरात 32.42% वाढली, जी एक वर्षापूर्वी 20.50% होती. त्याचवेळी डाळींचे भाव कडाडले असून मे 2024मध्ये डाळींच्या किमतीत 22% वाढ झाली, ज्यात गेल्या वर्षी मे महिन्यात 5.88% वाढ झाली होती. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.